नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी राज्य सरकारने अजून एक महत्त्वाची बातमी समोर आणलेली आहे। मोठी अपडेट निघून येत आहे की महाराष्ट्र सरकारने रब्बी अनुदान म्हणून हेक्टरी 10,000 रुपये तालुक्याची यादी सगट जाहीर करण्यात आलेले आहे। हे रब्बी हंगाम कोणाला मिळणार आहे आणि यामध्ये तुमच्या तालुक्याचे नाव आहे किंवा नाही आणि या यादीमध्ये तुमचे नाव आहे किंवा नाही, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सध्या स्थितीत माहित आहे की शेतकऱ्यांचे बळकटी देण्यासाठी राज्य सरकार नवनवीन योजना आणि नवनवीन गोष्टी समोर येत आहे। आता सध्याच्या स्थितीत पीक विमा जमा झाल्यानंतर आता अतिवृष्टी अनुदान योजना हेक्टरी 10,000 रुपये राज्यातील अतिवृष्टी म्हणून आणि पूर स्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने विशेष बाब म्हणून हेक्टरी 10,000 रुपयाच्या दराने अनुदान देण्यास मंजुरी दिली आहे। हे अनुदान जास्तीत जास्त 3 हेक्टर क्षेत्राच्या नुकसानीसाठी लागू आहे। हे अनुदान म्हणजे एक प्रकारचे विशिष्ट अनुदान म्हणजे इनपुट सबसिडी असून शेतकऱ्यांच्या नुकसानीतून शेत सावरण्यासाठी राज्य शासनाने माध्यमातून दिलासा देण्याचा हा प्रयत्न केलेला आहे। या योजनेसाठी 1,765 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यास सुरुवात झालेली असून पुढील 15 दिवसात हे अनुदान टप्प्याटप्प्याने शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होण्याची अपेक्षा आहे। आता यामध्ये कोणते शेतकरी पात्र ठरणार आहे, तर यामध्ये तुम्हाला टेन्शन घेण्याचे काम नाही, कारण की हे अनुदान फक्त अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आणि शासनाच्या निश्चित केलेल्या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांसाठीच आहे। ज्या शेतकऱ्याचे यापूर्वी अतिवृष्टी अनुदान मिळाले आहे त्यांनाच पुढे हे रब्बी अनुदान म्हणून वितरित केले जाईल। जर आपले नुकसान होऊनही आपले नाव यादीत नसेल तर संबंधित तलाठी कार्यालयाशी संपर्क साधून पंचनामा आणि कागदपत्राच्या आधारे त्वरित पाठपुरावा करणे आवश्यक आहे, कारण की ही बाब महत्वाची आहे। असे भरपूर सारे शेतकरी आहे ज्यांना त्यांचे नुकसान होऊन सुद्धाही त्यांना भरपूर पैसे मिळत नाही आहे आणि खूप टप्प्याटप्प्याने आणि खूप अतितटीने त्यांना पैसे वितरित करण्यात येत आहे। त्यानुसार अनुदानाचे वितरण पहिल्या टप्प्यात फार्मर आयडी असलेल्या आधारे विना केवायसी थेट आधार कार्डाशी लिंक असलेल्या बँक खात्यावर केले जाईल। म्हणजेच की तुम्हाला फार्मर आयडी असणे आवश्यक आहे आणि ते पण केवायसी केलेला असणे आवश्यक आहे। ज्या शेतकऱ्याचे फार्मर आयडी तयार झालेले नाहीत किंवा सामायिक खातेधारक आहेत त्यांचे पुढे केवायसी करून आणि सहसंमतीचे बंद पत्र म्हणजेच की बॉन्ड सादर करून पैसे वितरित केले जातील। पीक विमा आणि अनुदानातील फरक काय आहे, तर अनेक शेतकऱ्याच्या मनात पीक विमा, क्रॉप इन्शुरन्स आणि या अतिवृष्टी अनुदानाबद्दल संभ्रम आहे। हे स्पष्ट आहे की पीक विमा आणि अतिवृष्टी अनुदान या दोन पूर्णपणे वेगळ्या योजना आहेत। अतिवृष्टी अनुदान हे राज्य सरकारकडून दिले जाणारे निविष्ट अनुदान आहे, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाही ते देखील या अतिवृष्टी अनुदानासाठी पात्र ठरू शकतात। अनुदानाची रक्कम आणि पिके विम्याची रक्कम ही एकच नसते। पीक विम्याची प्रक्रिया मंजूर होऊन पैसे वितरित होण्यास अधिक कालावधी लागतो, तर हे अनुदान शेतकऱ्याच्या तातडीची मदत मिळावी यासाठी दिले जाते। म्हणजेच की ज्यांनी पीक विमा अजून सध्या भरलेला नाही त्यांना सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि बाधिताचे पैसे मिळण्यास समाविष्ट राहणार आहे। या अनुदानासाठी राज्यातील एकूण 282 तालुके पात्र ठरले आहेत। यामध्ये 251 तालुके पूर्णतः बाधित आणि 31 तालुके अंशतः बाधित म्हणून समाविष्ट करण्यात आलेले आहे। अंशतः बाधित तालुक्यामध्ये केवळ काही महसूल मंडळातील शेतकऱ्याचेच नुकसान मंजूर करण्यात आलेले आहे, तर पूर्णतः बाधित तालुक्यामधील सर्व पात्र शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। नांदेडात सुमारे 8 लाख, बीडमध्ये सुमारे 9 लाख, अमरावतीमध्ये सुमारे 4.90 लाख यासारख्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या संख्येने शेतकरी पात्र ठरण्यात आलेले आहे। अंशतः बाधित तालुक्याचे उदाहरण जर बघितले तर ज्या तालुक्यामध्ये काही भागात बाधित झाला आहे अशा अंशतः बाधित तालुक्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील कळवण, देवळा, इगतपुरी, धुळे जिल्ह्यातील धुळे, साक्री, शिंदखेडा, अहमदनगरमधील पारनेर, संगमनेर, अकोले, पुणे जिल्ह्यातील हवेली, इंदापूर, सांगलीतील कडेगाव, सातारा जिल्ह्यातील सातारा, कराड, पाटण, कोल्हापूरमधील कागल, शिरोळ, पन्हाळा, बुलढाण्यातील नांदुरा, संग्रामपूर तसेच गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यातील काही तालुक्याचा समावेश आहे। या तालुक्यामधील केवळ बाधित महसूल मंडळातील शेतकऱ्यांची नावे यादीत आहे। यामध्ये या भागातील सर्व शेतकऱ्यांचे नाव यादीत असलेच असे नाही, कारण की काही शेतकरी यामध्ये अपात्र सुद्धा ठरू शकतात। पूर्णतः बाधित तालुक्याची यादी आणि माहिती जर बघितली तर पूर्णतः बाधित तालुक्यामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अकोला, वाशिम, अमरावती, बुलढाणा, हिंगोली, परभणी, नांदेड, धाराशिव, लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर, जळगाव, नाशिक आणि पालघर या जिल्ह्याची बहुतांश तालुक्यात समावेश आहे। ज्या शेतकऱ्यांनी अतिवृष्टी अनुदानासाठी पात्रता सिद्ध केली आहे त्यांनाच पुढे हेक्टरी 10,000 रुपयाचे रब्बी अनुदान देखील वितरित केले जाणार आहे।
अनुदानाच्या वितरणाचे पुढील शासन निर्णय म्हणजेच की जी आर टप्प्याटप्प्याने येणार आहे आणि त्यानुसार उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाईल। मृत शेतकऱ्याच्या वारसांना त्वरित वारस नोंदणी करून घेण्याची महत्वाची बाब राज्य सरकारने केलेली आहे। म्हणूनच अतिवृष्टीचे पैसे तुम्हाला जर मिळाले असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ज्यांना अजून पैसे आलेले नाही त्यांनी हे व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।